कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तिला जागवाया हवी वीण विचित्र विचित्र वीण विचित्र वीणा 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 विचित्र वीणा झणकार साधा असे काळसूत्र गडो रक्त पूजा धाईने वीण विचित्र चित्र वीणा निमिषात सापडलाच साधा तुझे प्राण जाती भस्म होईल काया मिळाला विजय तर मिळे दिव्य शक्ती थिटी पडे मग त्रिनयनेची भक्ती दक्षिण दिशेला जाऊन ती बाई गायब झाली म्हणजे? हो आबा, आबा काही आठवतंय का? म्हणजे कधी कोणाकडून ऐकलं होतं का दक्षिण दिशेबद्दल, किंवा तुमच्या काही वाचनात आलं होतं का? नाही, तसं काही माझ्या वाचनात आलेलं नाहीये। हा, पण मला एवढं माहितीये दक्षिण दिशेला राक्षसांची नगरी असते। लहानपणी सुद्धा आम्हाला नेहमी सांगायचे रात्रीच्या वेळी दक्षिण दिशेला जाऊ नका, तिथे राक्षसांची नगरी असते। आबा, आणि आत्ताच्या काळात हे राक्षसांची नगरी वगैरे असं काही खरंच असेल का? अद्वैत, अरे आताच्याच काळामध्ये आपण अशा काही गोष्टी अनुभवल्या आहेत। म्हणजे बघ ना, तुझ्या डोळ्या देखत ती रूपाली नाहीशी झाली ना, म्हणून कोणतीही शक्यता नाकारता नाहीये। पण आबा, तरी म्हणजे या व्यतिरिक्त आणखी कोणती शक्यता असू शकते का? हा, एक गोष्ट आहे बाळा, ज्या प्रकारे देवी आई तुझ्या मदतीला आहे, म्हणजे या कलियुगामध्ये ती मूर्तीच्या किंवा चित्राच्या स्वरूपात आहे। तिचं खरं अस्तित्व या जगात नाही तर देवलोकामध्ये आहे। देवी आई तुझ्या दिव्य शक्तीचा स्रोत आहे, तसंच विरोचकाच्या शक्तीचा स्रोत दानव लोकामध्ये आहे। त्यामुळे अशीही शक्यता आहे की ती तिच्या शक्ती स्रोताकडे गेली असेल। ठीक आहे आबा, मला काही कळलं तर मी तुम्हाला फोन करते। हा, तुम्ही काळजी घ्या। हो बाळा, काळजी घे। हो आबा। शक्ती स्रोत, दानव लोक। इतर काय करायचं आता? काहीतरी उपाय शोधायला लागेल आपल्याला। यावर काही उपाय आहे की नाही मला नाही माहित, पण आता आपण तयार राहायला हवं, कारण असं काहीतरी घडणार आहे जे याआधी कधीच घडलं नव्हतं। आबा म्हणताय तसं जर खरंच विरोचक त्याच्या शक्ती स्रोताकडे गेला असेल तर तो नक्की परत येईल, आणि या वेळेला तो जास्त सामर्थ्यशाली बनून परत येईल।
काच आहे तिकडे, काच आहे. काच आहे तिकडे. चल. सगळे ठीक आहेत ना? भाऊजी पण हे सगळं काय होतं? भूकंप होता. हं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.